गुड मॉर्निंग भावनो, आपल्याला आलती बघा कारला एकविरा देवी बुकिंग. कारण की बुकिंगच नव्हतं त्याच्यामुळे घेतली होती भावानं बुकिंग. मग काय चला म्हणलं पिकअप लोकेशनला पोचलो. कस्टमरच्या सरांना पिकअप वगैरे केला. पिकअप करून आपण आलो बघा देवरोड चौकामध्ये. देवरोड चौकामध्ये आल्यालाच लागली बघा ट्रॅफिक. रविवार असल्यामुळे ट्रॅफिक फुल होती भावानं. मग तिथून कसा बसा क्रॉस केला ना आपण पोहोचलो बघा का देवरोडच्या टोल नाक्याला. मग काय इथं 54 रुपये दिले ना आपण निघलो आपल्या पुढच्या दिशेने. मग काय सणा टाकला टॉप गिर ना आपण पोहोचलो बघा कामशेटला. कामशेटचा एवढा भारी नजारा बघत बघत मित्रांनो एकच नंबर वाटत आहे. ओल्ड पुणे मुंबई हवेला लय दिवसाने आलो. कारण की आता एक्सप्रेसवरून आपण जातो त्याच्यामुळे इकडं काही यायची गरज पडत नाही. पण एवढं भारी वातावरण झालं होतं भावानं, हिरवं गाळ असं. खड्डे बिड्डे काय ना, आता ट्रॅफिक वगैरे काय राहत नाही इकडं. सगळ्या गाड्या आता एक्सप्रेसवरून जातात भावानं. त्याच्यामुळं काय इकडं जास्त गाड्या ट्रॅफिक वगैरे लागत नाही. रोड पण एवढा एकच नंबर केला होता भावानं की आता काय सांगूच नका. खड्डे बिड्डे काय नाही, पहिले अशा मोठ्या गाड्या वगैरे जात होत्या त्याच्यामुळे खड्डे वगैरे पडत होते. पण इथं एकच नंबर असा रस्ता बनवला भावानं. मस्त असं वातावरणाची मजा घेत घेत आपण पोहोचलो बघा कारल्यामध्ये भावानं. कारल्यामध्ये एकविरा देवीला ड्रॉप होता भावानं. एकविरा देवी मग काय इथं एकविरा देवीच्या तिथं गेलो आतमध्ये भावानं. मॅडमला वगैरे ड्रॉप केला. सरांना ड्रॉप करून आपण भावानं मग काय म्हणलं असं लय कमी कमी आता 8-9 वर्ष झाले भावानं एकविरा देवीला येऊन. कारण की आपण इकडं काय आता येतच नाही जास्त, घर आपल्या बुकिंग तिथून घेतच नाही. केला ड्रॉप सरांना 884 रुपये घेतले. मग आपलं थोड्याच वेळात 10-15 मिनटाच्या अंतरावर आपल्याला आली बघा मुंबई. मग काय आपण सोडतो काय घेतली. मग काय सुट्टी दिली नाही. पोचलो लोणावळ्यामधून पिकअप होता भावानं. लोणावळा 8 किलोमीटरनं बुकिंग आले ते. मग काय इथं पण लागले ट्रॅफिक. तिथून कसं बसं क्रॉस केलं ना आपण पोचलो बघा कस्टमरच्या लोकेशनला. सर मॅडमला पिकअप वगैरे केला. पिकअप करून मॅडमने OTP सांगितला. OTP टाकून आपण निघलो बघा मुंबईच्या दिशेने. मग काय मुंबईच्या दिशेने निघलो तर पोचलो खंडाळा घाटामध्ये. तर इथं लागले बघा ट्रॅफिक. कारण की आपण ओल्ड मुंबई पुणे हवेनेच जात होतो. कारण की पुढे एक्सप्रेसला लागायचं. मग काय लागलो की बघा इथं मृत्युंजय घाटाच्या इथं पण ट्रॅफिक नव्हती मित्रांनो. कारण की धुकं एवढं भारी होतं. मस्त असं वातावरण होतं बघा. इकडं मका वगैरे भाजून भेटतात. इथं सनसेट पॉईंट आहे इथं. कारण की ऊन नसल्यामुळं आता सनसेट पॉईंट काय दिसत नाही पाऊस असल्यामुळं भावानं. मग काय एवढं मस्त वातावरण झालं होतं धुकं बिकं. मग काय पोहोचलो बघा इथं मृत्युंजय घाटाच्या तिथं. कारण की इथून मिसिंग लिंक वगैरे बघायला एकच नंबर वाटते भावानो. कारण की आता इथं ट्रॅफिक होती. दोन्ही साईडने लोकांनी गाड्या लावल्या होत्या. मग काय तर दोन्हीच्या गाड्यांच्या आतमधून आपण गाडी कसं पुढं पुढं काली. कारण की ट्रॅफिक झाली होती. संडेमुळे सगळी लोक फिरायला येतात भावानो इकडं. मग काय तिथून कसं बसं निघलो ना आपण पोहोचलो बघा खालापूर टोल नाक्याला. इथं 240 रुपये दिले ना आपण निघलो आपलं मुंबईच्या दिशेने. मग इथं बघा याचं काय फास्टॅग होतच नव्हतं भावानं. मग काय कसं बसायचं फास्टॅग झाला ना आपण तिथून निघलो आपल्या पुढच्या दिशेने. मग काय मस्त वातावरण झालं होतं भावानं एकच नंबर. मग काय आपण पोहोचलो बघा बाटांच्या बोगद्यामध्ये. बाटांच्या बोगद्याचा काय व्हिडिओ काढायचा चुकतच नाही भावानं. कारण की इथं व्हिडिओ काढावंच लागतं. कारण की मस्त असं वातावरण दिसतं. दोन्ही साईडनी मस्त असे झाडं वगैरे मध्ये बोगदा आहे भावानं. मग काय बोगदा वगैरे क्रॉस केला ना आपण पोहोचलो बघा नवी मुंबईमध्ये. कळंबीला पोहोचलो. एक्सप्रेस वे एक्झिट घेतला भावानं. आपण टाकली बघा तळोजा बायपासला गाडी. मग काय कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये ड्रॉप होता भावानं. डोंबिवली वेस्टमध्ये ड्रॉप होता. मग काय पोहोचलो डोंबिवलीमधून बघा. डोंबिवलीमध्ये पोहोचतो इथं अजून मेट्रोचं काम चालू झालं. 3-3.5 वर्ष झालं भावानं इथं अजून ब्रिजचं काम झालंच नाही. मग काय पोहोचलो कस्टमरच्या लोकेशनला पोहोचून मॅडमला केला ड्रॉप करून मॅडमकडून घेतले बघा भावानं 1194 रुपये. मग काय तिथून मग आपल्याला बुकिंग काय आलीच नाही. ना 2 तास वाट बघून आपण तिथून हळूहळू पुढं निघलो. मग काय घेतलं बघा महाराजांचं दर्शन. मग आलो आपण डोंबिवली ईस्टमधून तसं थोडं बाहेर निघतात मित्रांनो. काय आपल्याला बुकिंग पडले ना आपण डोंबिवलीमध्येच बुक्काम केला कल्याण डोंबिवलीमध्ये. मग काय सकाळ सकाळी भावना आपले आलेले बघा पुणे रिटर्न आली भावानं. आपण निघलो बघा आपल्या पुढच्या दिशेने. मग आपल्याला आहे ते मित्रांनो बुकिंग सकाळी मग काय घेतली बघा. पोचलो कस्टमरच्या सरांना फोन बिन केला. सर म्हणले 5-10 मिनिटात आलो. कारण की पाऊस जोरात चालू होता. म्हणलं काय सर आले. सरांनी OTP वगैरे सांगितलं. OTP टाकून आपण निघलो बघा पुण्याच्या दिशेने. मग काय पोहोचलो बघा एक्सप्रेसवेला पोचतात मित्रांनो. टाकला टॉप घेर सनाड आपण निघलो बघा पुण्याच्या दिशेने. पोहोचलो खालापूर टोल नाका. इथं 240 रुपये दिले भावानं. 240 देऊन आपण निघलो आपल्या
पुण्याच्या दिशेने. मग काय सनाट परत टाकला टॉप घेर भावानं आपण पोचलो बघा मिसिंग लिंकला. मिसिंग लिंकला एवढं भारी वातावरण झालं तर भावानं, धुकं बिकं एकच नंबर होतं. पावसाळ्यात मी एक्सप्रेसवाला चालायचं म्हटलं एकच नंबर वाटतं बघा, कारण की पाऊस एवढा जबरदस्त असतो लोणावळ्यामध्ये ते सांगू नका. एक बघा 101 वॉटरफॉल असे येतात वरून झरणे भरणे, मस्त असं वाटतंय भावांना. मग काय पोहोचलो बघा सिलिंग ब्रिजवर. सिलिंग ब्रिजला पण जोरात पाऊस चालू होता भावानं, कारण की इथे घाट असल्यामुळे जास्तच पाऊस येतोय, कारण की धुकं वगैरे पुढचं काय दिसत नव्हतं. हे बघा मस्त असं वातावरण झालं होतं. मग काय तिथून कसं बसं क्रॉस केला ना आपण पोहोचलो बघा तळेगावला. तळेगावला पोहोचलं तर आपण पोहोचलं घेतला एक एक्सप्रेसवे एक्झिट घेऊन आपण पोहोचलो बघा वाकडला. टिपटॉप हॉटेलला ड्रॉप होता भावानं. मग काय सरांना ड्रॉप केलं, सरांकडून घेतले 1571 रुपये. मग तिथून थोड्याच वेळात आपल्याला आली ते बघा बाणेर बुकिंग. पोचलो कस्टमरच्या लोकेशनला पोचून सरांना पिकअप वगैरे केला. मग तिथून मग पोहोचलो बाणेरला, सरांना ड्रॉप केला. 255 रुपये घेतले सरांना. चला